मॅडम तुम्ही राहता फारच त्रास खरंय. आणि मॅडम तुम्ही ठाण्यात राहता, ठाण्यातून दादरला जायचं किती वेळ लागतो तुम्हाला? खूप वेळ, पाऊण तास. हा माणूस ठाण्यातून दादरला 15 मिनिटात जातो. कसा सांगा? कसा? इथं ड्रेनेज मध्ये पडला की तिथने डायरेक्ट बाहेर. परवा पावसात काय झालं तुमचं? कशाला ते माणसं उगाच म्हणे जेलीफिश आला हे तुम्ही मला परडी कमी द्या, पण अशी सगळ्यांसमोर माझी इज्जत नका ठीक आहे यांचा पर डे कमी करा. आजपासून यांना पर डे 11 रुपये आपण देणार. काय एवढा कमी? 17 रुपये तुमचं. राहू दे ना, कशाला इज्जत करता काय तुम्ही पण? 17 असू दे सोडा नका, अजून नका काढू इज्जत. नशीब जीएसटी मी वजा नाही करत त्याच्यात. सगळ्यांचं भविष्य आपण ऐकू, पण त्याआधी आपण स्थाना पण नवा काय व्हायचं? बुड टेकू आपण. आता तुम्ही भविष्य सगळ्यांचं सांगा समोर बसलेल्या व्यक्तींचं. हा चले पान कार्ड. व्हेरी गुड. हा क्या बात आहे. आपले निखिल रत्नपुलकी. अच्छा परकर पुलकी. काय निखिल रत्न पारखी. हा त्यांचं भविष्य सांगतो. त्यांचं भविष्य असं आहे की ते भटजी आहेत. भटजी त्यांच्या भविष्यात भटजी आलेला आहे. भटजी ते स्वतः भटजी आहेत म्हणजे कळलंच नाही आम्हाला. हा म्हणजे भटजी कसा मंत्र म्हणतो पटापटा पटापटा तसे डायलॉग म्हणतात पटापटा. म्हणजे गणपतीची आरती सुरू झाली, कधी शंकर देवाची आली आणि कधी घालीन लोटांगण सुरू झालं कळतच नाही आम्हाला. अशी गंमत आहे. म्हणजे कसं? म्हणजे त्याला हात लावा, एकमेकाला हात लावा, पाणी सोडा, पाणी सोडा फुलवा थोडं तांदूळ इथे वरती टाका, हात जोड नमस्कार करा, आता हे घ्या फुल परत 3 चमचे टाका. तुमचं एक राव बरं आहे. मला एक तुमच्याबद्दल प्रश्न आहे पोपट कंपनीबद्दल, की तुमचं समजा लग्न झालं, तुम्हाला मुलं झाली, तुम्ही हॉस्पिटलमध्ये बायको असेल समजा, आणि डिलिव्हरी झाल्यानंतर डॉक्टर येऊन काय म्हणत असेल? काँग्रेस पोपट झाला. असा एक जोक. तर त्यांचे म्हणजे फास्ट डायलॉग बोलतात. पुढील कोणाची आहे? हे यांचं भाग्यश्री मोठे समोर बसलेले आहेत. नमस्कार. त्यांना एक वेगळा आजार आहे. म्हणजे मी पण ऐकलंय त्याबद्दल. त्यांना फोबिया आहे आणि त्या फोबियाचं काय करायचं हे कळत नाही. फोबियाचं काय करावं त्यांनी? त्याची भाजी करून खावी. कशाची? कोबियाची. कशाची? कोबिया नाही दादा, फोबिया. कोबिया वेगळं, फोबिया म्हणजे भीती, एखाद्या गोष्टीची भीती वाटणे. म्हणजे मी असं ऐकलं की त्यांना सतत त्या कॉन्शियस असतात अशा की आपल्या पायाला धूळ लागली का, सतत पाय पुसत असतात. बरोबर आहे ना? म्हणजे मी सांगत असेल तर की सतत म्हणजे आता इथून उठून गेले, अरे बापरे पाय पुसला, नंतर जेवण करून उठले, अरे बापरे पाय पुसला, खुर्चीवर बसून अरे बापरे पाय पुसला, असं आहे तिथं. ते जे फोबिया आहे सतत पाय पुसण्याचा, हे खरं आहे का? पहिले सांगा, मग आपण उपचार विचारू. हो, म्हणजे मला सवय आहे, मी दररोज रात्री जेव्हा झोपते तेव्हा एक वेळ मी माझा फेस चेक करणार नाही की तो साफ आहे की नाही, धूळ लागली आहे का काही, पण मला माझे पाय स्वच्छ हवे असतात. म्हणजे नेहमी मला माझे पाय स्वच्छ सेम. मी पण लक्षच नसतं फेस कडे. पण हा जो फोबिया आहे सतत पाय पुसणे, ह्याच्यावर काय उपाय असू काय शकतो आपल्याकडे? याच्यावर एकच उपाय आहे की त्यांनी, मला वाटतं ना, एकदा तरी आठवड्यातून घर स्वच्छ स्वच्छ लादी पुसावी. म्हणजे त्यांना हे पण कळेल की लादी कुठल्या कलरची आहे आपल्या घरात. आठवडाभर त्याच्यावर धूळ असेल तर पायाला काय लागणार? धूळ नाही का लागणार? असं. आता आणि कोणाचं आपण भविष्य सांगू शकतो? सुप्रिया पाटर. अरे बापरे, तुम्ही तर काय म्हणजे ग्रेटच भविष्य. त्यांच्याबद्दल मी काय बोलणार? काय बोलणार आपण? मी एक डांबर, हे आपलं पामर. पामर. मी काय बोलणार?
पामर पामर. या बाईंनीच मला उंचीवर नेऊन ठेवले. अरे वा वा, क्या बात आहे. म्हणजे तुम्ही उंचीवर नेऊन ठेवलं आयुष्य म्हणजे काय झालं, त्या 16व्या मधल्यावर राहतात, मी 24व्या ऍक्च्युली मला तो फ्लॅट पाहिजे होता 16व्या मधल्यावर. हा. पण मला न घेऊ द्या तर 24व्या मधल्यावर पाहिजे. ते 3 BHK काय बोलत होतं ते ते जे होतं ते हे अच्छा 3 BHK 3 BHK अच्छा, मग पाणी ती- 24 तास. हो आणि ह्याला बाकी ह्याचं कसं असतं सकाळी म्हणजे कॉमन मध्ये जायला नाही नाही, खोली नाही ती, खोली नाही. फ्लॅट आहे. अच्छा 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 हा, लिफ्ट आहे त्याला. अच्छा. आणि तिथं जावं ते एकदम असं प्रत्येक सेपरेट आहे. अच्छा सेपरेट आहे. सेपरेट आहे. खिडक्या पण आहे. खिडक्या म्हणजे काय, असा वारा सुटतो ना, अच्छा. संध्याकाळी 7 नंतर ग्लास बंद करून ठेवायच्या, वारा असा बसा बसा, माहितीये का. मग शान सर आलेले आहेत, त्यांना काय भविष्य सांगाल आपण? सर, नमस्कार. पाहिलं का माणूस कोणाला? नमस्कार नमस्कार. अहो, खूप फॅन आहे मी त्यांचा. होय ना. गाणी ऐकतो त्या सरांची. हो. मग बहती हवा गाणं गायलंय सर. सर एक माझी रिक्वेस्ट आहे, म्हणजे आता हे खरंच पर्सनल प्लीज. कुठं जाताय कुठं तिकडं? ती तेवढं एक गाऊन दाखवा, एक ओळ फक्त. एक ओळ. बहती हवा सा. बहती हवा सा था वो, उड़ती पतंग सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो. क्या बात आहे. कडक कडक गाणं म्हणलं. पण इतकं तुम्हाला आवडलं हे गाणं, इतकं आवडलं म्हणून म्हणायला लावलं नाही नाही सर, मग? काय झालं, माझ्याकडे एक CD आहे त्या गाण्याची. हा, त्या गाण्याची. ते नेमकं त्याच गाण्याला क्रॅश आला होता. आता ते ऐकायचं कुठं, म्हणून मी आता मोबाईल मध्ये गाणं रेकॉर्ड करून घेतलं. आता हे घरी जाऊन ऐकणार मी अशी ट्रिक वापरली तुम्ही. डायरेक्ट शान सरांचं गाणं डायरेक्ट डायरेक्ट ओरिजिनल. ओरिजिनलच मग ते अल्बम पण काढतात ना. हा ते अल्बम पण आहेत बरेच. अल्बम पण आहेत सर तुमचे, खूप सारे अल्बम आहेत. आहेत आहे ना. हो, हो. हा, पण मला जरा बघ विचारा ना त्यांना, म्हणजे काय करायचं अल्बम? पोराचं लग्न अल्बम काढ. निघा निघा निघा. असं काय करतो. चंद्रविलास पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. तुम्हाला तमिळ तेलुगू येत असणार ना? नाही नाही, असंच काय तरी काय, कसं तरी काय. काय मला हिंदी आणि मी बंगाली आहे. बंगाली फक्त मराठीच आहेत, आणखीन काहीच नाही. पण बंगाली सर तुम्ही उत्तम बोलतात, कारण तुमची मातृभाषा आहे. मला लिहण्याचं आणि हा. पढण्याचं नाही येतं बंगाली. मराठी येतं. असं आहे. तर मराठी बरोबर सवय गेलं, स्कूलमध्ये चांगलं बोलतो. आणि स्कूलमध्ये मला मराठीमध्ये 100 में 90 के आसपास मराठी विषय हा? हाँ, मराठी विषय मध्ये शुरू के 6 क्वेश्चंस होते थे ना, तो 6 में से 4 का पहले आंसर कर देता था और खत्म होने के पहले और 2 का भी आंसर कर देता था. वा तो वो उसके एक्स्ट्रा पॉइंट्स ले लेता था. क्या बात आहे, बघा